नमस्कार मित्रांनो, संवाद सिरीजचा हा आपला चौथा एपिसोड आणि ॲज ऑलवेज शुभम विल आस्क युअर क्वेश्चन. तर आजचा प्रश्न माझा नाहीये. आजचा प्रश्न आपल्याला कमेंटमध्ये आलाय. काय तो प्रश्न असा आहे की UPSC MPSC देण्यासाठी IIT टॉपर्स, डॉक्टर्स व तसेच लेडी श्रीराम कॉलेज पुण्यातील COEP यासारख्या नामवंत संस्थांमधील विद्यार्थी येत आहेत. मी एक ग्रामीण भागातून आलो आहे. माझा या सर्वांसमोर कसा निभाव लागेल? बरं, हे बघा, गावातल्या भागातून किंवा मोठ्या शहरातून नसल्यामुळं एक न्यूनगंड मनात तयार होऊ शकतो की मी तर एक एव्हरेज स्टुडंट आहे आणि मी अशा IIT टॉपर्स किंवा जे डॉक्टर आहेत किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर MPSC मध्ये जे विद्यार्थ्यांची निवड होत आहे ते सुद्धा चांगल्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करून तिकडचे टॉपर राहिलेले आहेत असे विद्यार्थी येत आहेत टॉपमध्ये. मग तुमचा नंबर लागेल का? तर माझं उत्तर आहे हो, नंबर लागतो तो फक्त एकाच गोष्टीमुळं आणि ती आहे कन्सिस्टन्सी. जोक्समध्ये तुम्ही कळशीत कळशी म्हणता, त्याला कळशीत कळशी नाही, कन्सिस्टन्सी. इथं कसं आहे ना मित्रांनो, 2 वर्ष 3 वर्ष ही कंटिन्युअसली अभ्यास करण्याची सवय तुम्हाला निर्माण करावी लागते. जर ती तुमच्यामध्ये नसेल तर मग तुम्ही तसंही ही एक्झाम क्रॅक करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं IIT किंवा नीट किंवा इव्हन बाकी पण MBAच्या परीक्षा वगैरे झाले, तिथं एखाद्या विद्यार्थ्याला 8-8 तास फक्त 3 महिने 6 महिने फक्त अभ्यास करावा लागतो, त्याहून जास्त काही करावं लागत नाही. पण ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला 1 वर्ष पूर्ण प्रिपरेशनसाठी आणि 1 वर्ष पूर्ण प्रोसेससाठी द्यावा लागतो. म्हणजे 2 वर्ष तुम्हाला किमान दररोज 8 ते 10 तास अभ्यास करायचा आहे. मग इथं टॅलेंट मॅटर करतो, नो डाऊट मॅटर करतो, पण कन्सिस्टन्सी जास्त मॅटर करते. इथं 2-2 वर्ष टिकून राहणं ही साहजिक गोष्ट नाहीये. म्हणून मग माझं असं मत आहे की बिलकुल तुम्ही कॉम्पीट करू शकता. मी असे खूप सारे विद्यार्थी बघितले ज्यांना तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ते एव्हरेज विद्यार्थी दिसतील, पण तरीही त्यांनी एक्झाम क्रॅक केली आहे. का? कारण एक सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट तुम्हाला रिक्वायर्ड होती ती त्यांच्याकडे होती, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. मग कन्सिस्टंट राहा, सतत अभ्यास करा आणि चिकाटीने अभ्यास करा. तुमचं देखील नंबर जरूर लागेल आणि यश तुम्हाला भेटेल. आणि तुमचं देखील असं कोणतं तरी UPSC किंवा MPSC प्रिपेअर करण्यासाठी प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.